त्यानंतर सावध ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य रामदाजी दलवी आज आमच्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण पुढील जो गिफ्ट हॅम्पर आहे तो देत आहोत. आणि शेवटचं पारितोषिक आपण पाहतोय स्वीट बॉक्स आहे. सन्माननीय मुकुंद मुकादम यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते जो स्वीट बॉक्स आहे तो आपल्या शुभ हस्ते आपण परिधान करायचा आहे. आणि त्यानंतर मिस्टर मंगेश म्हात्रे यांना विनंती असेल की आपण पुढे यावं आणि आपल्या शुभ हस्ते अजून एक स्वीट बॉक्स आहे, मिठाईचा बॉक्स, तो आपण द्यायचा आहे. वेल प्लेट भावेश, तुला पुढील सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. मैदानात पहिला चेंडूत पहिला धक्का दिलाय चौधरपाडा संघ आणि पोगाव संघाला. कल्पेश बाद. तर कॉमेंट्री बॉक्समध्ये ऑइसा पीटीसी योगेश पाटील सर, रसिको आपण कुठे जाऊ नका, पाहत राहा, एकत्र राहा. विकी स्मृती चषक 2022 आणि आनंद घेत राहा या इनिंगचा. सुमधुर आवाज योगेश पाटील यांच्या आवाजामध्ये. धन्यवाद. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना मित्रांनो आपण पाहतोय जय हनुमान पोगा विरुद्ध नक्षत्र चौदरपाडा. आणि काय जबरदस्त इथे मात्र झेल संपादन केलेला आहे. अतिशय सुरेख कॅचिंग पाहायला मिळाली. असं एक क्षण वाटलं की चेंडू मात्र लॉंग ऑन सीमारेषा क्लिअर करेल, परंतु चेंडूवर मात्र या ठिकाणी झेप घेतली विशाल डाकेने आणि कुठल्या प्रकारची मात्र चूक मात्र त्या ठिकाणी केली नाही. तर आतापर्यंत फलंदाज बाद आहे, कारण आम्ही या ठिकाणी पाहिलेलं आहे. प्लीज क्लिअर आउट आहे. सलामीला आले होते कल्पेश आणि प्रवीण. कल्पेश बाद झाला शून्यावर. त्यानंतर वन डाऊनला आले दर्शन. दर्शनला असं वाटलं की मी सीमेरेषेला मात्र चेंडूला दर्शन घडवेल, परंतु तो सुद्धा मात्र त्याचा प्रयत्न सफल पाहायला मिळाला. आणि पहिल्या षटकाचा खेळ चालू असताना मात्र 2 गडी इथे मात्र गमावले, ते म्हणजे जय हनुमान पोगाव संघाने. कुकसेगावचे समाजसेवक रामदास सुकऱ्या शेलार यांचं या ठिकाणी शुभागमन दिलेलं आहे. तुमचं सुद्धा मी मनापासून हार्दिक स्वागत करतोय. फुलटॉस चेंडू इथे मात्र ग्लान्स करण्याचा प्रयत्न, परंतु शॉर्ट फाईलिंगला मात्र चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. आणि आता मात्र कुठेतरी फलंदाज प्रवीण आपलं खातं उघडतोय. नवीन फलंदाज पाहतोय आपण अविनाश आलेला आहे 4थ्या क्रमांकावर. प्रत्येकी 3 षटकांचा सामना असेल, कारण वेल कमी असल्या कारणाने 1 षटकं मात्र या ठिकाणी कमी करण्यात आलेले आहेत. आणि 3 षटकामध्ये तुम्हाला पहिले षटक जे असेल तो मात्र पॉवर प्लेचा असेल. त्या पॉवर प्ले षटकामध्ये काय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते, ती म्हणजे अजयच्या माध्यमातून. इथे मात्र पुन्हा एकदा फुलर लाईन चेंडू पाहतोय आपण. कुठल्याही प्रकारची संधी निर्माण करून देत नाही फलंदाजाला मोठे फटके खेळण्यासाठी. आतापर्यंत मात्र दोन्ही जे जेवढे फलंदाज आतापर्यंत आले बॅटिंग करण्यासाठी सर्वांच मात्र बांधून ठेवलं. काय जबरदस्त या ठिकाणी कमिटमेंट पाहिली आपण गोलंदाजांनी क्षेत्ररक्षकामध्ये. जशी गोलंदाजी पाहते तशाच मात्र क्षेत्ररक्षण इथे मात्र सजवतोय अजय. यापुढील जो सामना असेल हंसिका स्पोर्ट पिंपलगर विरुद्ध जय महाराष्ट्र धामणगाव. आणि या ठिकाणी अजून एक चांगल्या चेंडूची फेकी पाहायला मिळते. चांगल्या षटकाची इथे मात्र या ठिकाणी सुरुवात केली आणि आतापर्यंत फक्त 2 धावा या ओव्हरमध्ये खर्च केले अजयने आणि 2 महत्त्वपूर्ण विकेट सुद्धा त्यांनी मात्र प्राप्त केले. पहिल्या सामन्यामध्ये अजयने एक विक्रम प्रस्थापित केला होता. तब्बल 6 चेंडूमध्ये 6 चौकार त्यांनी लगावले होते. आणि काही गोलंदाजीमध्ये अजूनही मात्र चांगली कामगिरी करतोय. फुलटॉस चेंडू आहे, परंतु टायमिंग चुकीचं. लॉंग ऑफला मिड ऑफला क्षेत्रक्षक पाहतोय आपण. प्रदीप आहेच, चूक होणार नाही. आणि लागणारा जय हनुमान पोगाव संघाला हा 3रा धक्का.
तर पहिल्या षटकाचा खेळ इथे मात्र समाप्त झालेला आहे. जबरदस्त या ठिकाणी सुरुवात पाहायला मिळाली ती म्हणजे नक्षत्र स्पोर्ट चौदरपाडा संघाच्या वतीने, कारण त्यांनी टॉस जिंकला, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि मात्र कुठेतरी पहिल्या ओव्हरमध्ये तो निर्णय या ठिकाणी चांगला ठरवताना पाहिला आपण अजय कोहलीने. त्यांनी एका षटकाचा स्पेल हाताळल्यानंतर फक्त आपल्या स्पेलमध्ये 2 धावा खर्च केल्या आणि 3 महत्त्वपूर्ण विकेट्स त्यांनी पूर्ण केले. नवीन फलंदाज पाहतोय आपण मैदानाच्या आतमध्ये तुषार गायकर, ज्यांनी पहिल्या मॅचमध्ये अतिशय जबरदस्त कामगिरी केली होती. मॅन ऑफ द मॅच पुरस्कार त्यांनी स्वीकारला होता आणि त्याच फलंदाजाला आता मात्र या ठिकाणी आपण पाहतो युनिट नंबर 5 या क्रमांकावर 5व्या क्रमांकावर येतोय आणि कशा प्रकारची मात्र कामगिरी असेल पाहूया. नवीन गोलंदाज योगेश कोहली मात्र या ठिकाणी जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. या शॉर्ट बॅकवर्ड पहिल्या क्षेत्रश होते, त्यांना बीट करून चेंडू अगदी आमच्या व्यासपीठाला सलामी देणारा हा चौकार तुषार गायकरच्या बॅटमध्ये पाहायला मिळतोय. मेरिट प्रमाणे शॉर्ट सिलेक्शन पाहिलं आणि त्यामुळेच मात्र सफलता मिळाली ती म्हणजे फलंदाज तुषारला. चेंज ऑफ पेस, फुल टॉस ऑन साइडला उडवलाय, परंतु हवेच्या विरुद्ध हा फटका पाहायला मिळाला आणि त्याच वेळी पाहतो की चेंडू क्लिअर होऊ शकला नाही आणि मिड विकेटला मात्र जबरदस्त झेल तिथे समाप्त केला आणि मात्र लागतोय हा जय हनुमान पोगाव संघाला चौथा धक्का. फलंदाज माघारी परतेल तुषार गायकर. संघाचा कॅप्टन बबलू पाटील आहे तो ऑलराऊंडर, ना संघाचा भार आहे त्याच्यावर, संघाचा भार आहे त्याच्यावर, संघाचा भार आहे त्याच्यावर. संधी होती परंतु चेंडूमध्ये वेग नव्हता आणि त्याचमुळे पाहतोय की बरोबर टायमिंग साधू शकला नाही तुषार आणि मात्र मैदानाच्या आतमध्ये सुरेख झेल इथे मात्र समाप्त करण्यात आलं. कॅचिंग खूप छान पैकी पाहतोय आपण नक्कीच चौदरपाडा संघाच्या खेळाडूंच्या वतीने. इथे मात्र ज्ञानेश्वर आल्या मात्र या ठिकाणी पलटी शॉट करण्याचा प्रयत्न करतोय आणि या ठिकाणी हा ना करत असताना मात्र कुठेतरी चोटी धाव घेण्याचा प्रयत्न केला होता आणि गोलंदाज योगेशने डायरेक्ट एस्टांवर निशाणा साधला आणि अजून एक मात्र गडी बाद होईल धावचीच्या स्वरूपात. ज्या पॉलोने ज्ञानेश्वर मैदानामध्ये आला होता त्याच पॉलोने आता मात्र माघारी परततोय. तुम्हाला फायटिंग स्कोर इथे मात्र नक्कीच उभं करावं लागेल, कारण नक्षत्र स्पोर्ट चौदरपाडा संघाकडे चांगली बॅटिंग लाईनअप आहे, परंतु स्थिती जर आपण पाहिली पोगाव संघाची तर पूर्णपणे नाजूक पाहायला मिळते आणि त्याचे प्रमुख जे खेळाडू आहेत त्यांची मात्र कुठेतरी अनुपस्थिती असल्या कारणाने त्या खेळाडूंची मात्र उणी मात्र या संघाला आज भासते. कारण तुषार शेलके नाही आहेत, त्यानंतर सागर पाटील पहिल्या मॅचमध्ये आले होते परंतु या मॅचमध्ये मात्र पुन्हा त्या मात्र इन्व्हॉल्व नाही आहेत. त्यानंतर त्रिमूर्ती हा खेळाडूसुद्धा मात्र या संघामध्ये नाही आहे आणि त्यांची मात्र उणी आता मात्र संघाला भासत असताना आणि त्याचमुळे पाहते थोडीशी या ठिकाणी दयनीय परिस्थिती आपण पाहतोय. लोअर फुलटा चेंडू ऑन साईडला ड्राईव्ह करतोय, चेंडू मात्र निघून जाईल मिड विकेटला. पुन्हा एकदा चांगली फिल्डिंग पाहतोय त्या ठिकाणी. एक धाव कंप्लीट केली आणि एका धाव्यावरच मात्र समाधानी राहावं लागेल बॅट्समन होते त्या ठिकाणी अविनाश. नवीन फलंदाज पाहतोय आपण आकाश 7व्या क्रमांकावर येतोय आणि धावसंख्या फक्त 7 धावा स्कोर कार्डवर. गडी गमावले आतापर्यंत पोगाव संघाने 5. हंसिका स्पोर्ट पिंपळगड संघाचा कर्णधार आणि जय महाराष्ट्र धामणगाव संघाचा संघनायक. आपण लगेचच नाणेफेकीसी दीर्घ पाटील टॉस बॉक्समध्ये यायचा आहे. यापुढील प्रत्येक सामना हा 3 षटकांचा असेल. प्रत्येक संघाच्या कॅप्टनच्या माहितीसाठी शांत वातावरण पाहतोय, कारण मोठे फटके येत नाहीत, कारण प्रेक्षकांना मोठे फटके पाहण्याची आतुरता असते आणि तोच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला तो म्हणजे आकाशने. चेंडू फटका केला, आकाशात भरपूर वेल हवेत पाहायला मिळाला, मेच टायमिंग झाला आणि त्यानंतर पुन्हा एकदा डीप मिड विकेटला मात्र सुरेख झेल पाहायला मिळाला. जेवढे कॅच इथे मात्र उडाले तेवढे कॅच इथे मात्र खेळाडूंनी टिपले आणि त्याचमुळे पाहतो या सामन्यावर कुठेतरी चौदरपाडा संघ पकड निर्माण करतोय. त्यांचा दरारा सगळ्या संघात, जोश क्रिकेटचा अंगात, नाव गाजवी ती गावाचा, नाव गाजवी ती गावाचा, आमच्या कुपसे गावाच्या विकी स्पोर्ट्स क्रिकेट संघाचा, आमच्या कुपसे गावाच्या विकी स्पोर्ट्स क्रिकेट संघाचा.
दुसऱ्या षटकाचा खेळ आपण अजूनही इथे मात्र अनुभवतोय. पुन्हा एकदा मात्र एक चांगल्या चेंडूची फेकी पाहायला मिळते. फलंदाजामध्ये कॉन्फिडन्स मात्र पाहायला मिळत नाही. अचूक टप्प्यावर गोलंदाजी पहिली षटक हाताला अजय कोहलीने फक्त 2 धावा त्याने खर्च केले, 3 गडी बाद केले होते. आणि दुसऱ्या षटकाचा आपण जर विचार केला तर योगेश कोहलीने मात्र षटक हाताला 5 धावा खर्च केले आणि 2 गडी त्यांनी सुद्धा मात्र बाद केले. आणि धावसंख्या पाहिली तर फक्त 7 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर. आणि या 7 धावा जोडण्याकरता या ठिकाणी पोगाव संघाने तब्बल 6 गडी गमावले. त्यामध्ये एक धावचीच्या स्वरूपात सुद्धा गडी बाद झाला होता. शेवटचं षटक असेल दरम्यान या ठिकाणी धामणगावचे सुप्रसिद्ध उद्योजक आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय ज्ञानेश्वरजी पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. तुमचं मी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय विकी स्मृती चषक 2022 मध्ये. शेवटचं षटक पहिल्या डावातील मित्रांनो तुम्हाला पाहायला मिळेल. स्लॉट षटकाचा खेळ तुम्ही पाहणार आहात. आणि स्लॉट षटकामध्ये गोलंदाज आता मात्र सज्ज होते रोशन कुक्स एनकडनं आपल्या षटकाला सुरुवात करेल. सन्मानजनक धावसंख्येपर्यंत नक्कीच पोगाव संघाला मात्र पाहावं लागेल. 7 चेंडू शेवटचे शिल्लक आहेत आणि या ठिकाणी तुम्हाला आक्रमक रूप धारण नक्कीच अवतरावं लागेल. मोठे फटके नक्कीच तुम्हाला मात्र या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न या शेवटच्या ओव्हरमध्ये मात्र करावा लागेल. कारण ही स्पर्धा फार इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला ही स्पर्धा जिंकायची असेल, पुढील सामन्यामध्ये तुम्हाला नक्कीच आपलं स्थान कायम ठेवायचं असेल तर तुम्हाला या ओव्हरमध्ये वारंवार मोठे फटके खेळावे लागतील. परंतु काय गोलंदाजी पाहतोय आपण, अचूक टप्पा अचूक लेंथ आणि येथे मात्र चेंडू पडल्यानंतर स्विंग प्राप्त होतोय आणि त्या स्विंग मध्येच फलंदाज बीट होतोय. अविनाश आणि भूषण हे 2 फलंदाज आपण पाहतोय. स्ट्रायकिंग एंडला होते भूषण आणि पहिल्याच चेंडूवर मात्र चकमा देत असताना पाहतोय आपण गोलंदाज रोशन. तिन्ही गोलंदाजांचं कौतुक करावं तेवढं कमी. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने आले, त्यानंतर रिव्हर्सचा पवित्रा इथे मात्र घेतला होता, परंतु चेंडू भरपूर आपल्याला उजव्या इष्टीच्या बाहेर पाहायला मिळाला. आणि त्याचमुळे पाहतो की पंचांनी गोलंदाजाला दंडित केलं आणि मात्र स्वेर चेंडू मात्र घोषित केला वाईटच्या रूपाने. अतिरिक्त धाव इथे मात्र आपण ॲड करतोय आणि कासोशाप गतीने आता मात्र धावसंख्या पुढे जाईल, ती म्हणजे 6 गडी बाद 8. प्रत्येक स्टँडमध्ये तुम्हाला पाहायला मिळतात भरपूर संख्येने खेळाडू या स्पर्धेचं लुप्त उचलताना तुम्ही पाहू शकता. स्वर्गीय सीताराम दगडू पाटील आणि स्वर्गीय जनार्दन सीताराम पाटील स्टँडमध्ये मात्र भरपूर प्रेक्षक आहेत. त्यानंतर तुम्ही कैलासकी विकी स्मृती स्टँडला सुद्धा पाहू शकता. अनेक संख्येने खेळाडू त्या स्टँडमध्ये सुद्धा मात्र या स्पर्धेचा आनंद लुटत आहेत. त्यानंतर तुम्हाला पाहू शकाल बॅक टू बॅक येणारा हा दुसरा स्वेअर चेंडू, अतिरिक्त चेंडू आपण पाहतोय व्हाईटच्या स्वरूपात. धावसंख्या पाहायला मिळतील 6 गडी बाद 9. त्यानंतर तुम्ही प्रतीक्षा एंटरप्राइजेस स्टँड जर पाहिलं तर तो सुद्धा मात्र प्रेक्षकाने खचाखच भरलेला आहे. आणि आमच्या उजव्या बाजूला जर पाहिलं तर कैलासवासी देवीदास दत्तू पाटील स्टँड आहे. त्या स्टँडमध्ये तुम्हाला सुद्धा अनेक संख्येने क्रीडा रसिक पाहायला मिळत आहेत. आणि ऑनलाईन प्रेक्षक सुद्धा आमच्या समेत भरपूर जोडलेले आहेत. त्या सर्व क्रीडा रसिकांचं मी आयोजकाच्या वतीने समर्थक कक्षाच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. अजून एक चांगला चेंडूची फेकी, परंतु कुठेतरी रोशनची लाईन चुकीची पाहायला मिळते आणि लागोपाठचे 3 स्वेअर चेंडू आपल्याला पाहायला मिळाले. पंचांकडनं वारंवार इथे मात्र वाईटचा इशारा पाहायला मिळतो आणि 3 अतिरिक्त धावा रोशनने खर्च केल्या. जास्त टर्न प्राप्त करतो आणि कुठेतरी फलंदाजापासून दूर चेंडू ठेवण्याचा प्रयत्न करतोय. आणि त्याचमुळे पाहतो की कुठेतरी 3 धावा बोनसच्या रूपाने पोगाव संघाच्या खात्यामध्ये आपल्याला ॲड करणं इथे मात्र भाग पाडलं. ते म्हणजे गोलंदाज रोशनने प्रयत्न करतोय फलंदाज भूषण मोठमोठे फटके खेळण्यासाठी. इथे मात्र टायमिंग चुकीचं जुळलंय कारण चेंडू हवेत विशाल टाकी आहेत. मिड विकेटला झेल ड्रॉप झालं, परंतु रिकव्हरी खूप छानपैकी पाहायला मिळाली. 2 धावा कंप्लीट केल्या. 3ऱ्या धाबेचा इथे मात्र मानस केला जातोय आणि धाडस सुद्धा केला आणि 3 धावा इथे मात्र पूर्ण केलेल्या आहेत फलंदाज अवी आणि भूषणने. आणि 3 धावेने आता मात्र धावफलक तुम्हाला दुहेरी आकड्यामध्ये पाहायला मिळते, ती म्हणजे 6 गडी बाद फक्त 13 धावा स्कोर कार्डवर. तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. अजून चेंडू शिल्लक या डावामध्ये 4 प्रयत्न केल्याशिवाय तुम्हाला कुठल्याही क्षेत्रामध्ये यश प्राप्त होणार नाही. आणि या 4 चेंडूमध्ये किमान 2 जरी सुद्धा मोठे फटके आले तर तुम्ही आपल्या गोलंदाजांना एक संधी देऊ शकाल की ते गोलंदाज त्या धाबा डिफेन्स करू शकतील. तशा प्रकारची तुम्हाला बॅटिंग मात्र या येणाऱ्या काही चेंडूमध्ये करावे लागेल. प्रयत्न करतायत परंतु असफल ठरत असताना प्रत्येक फलंदाज. विशाल डाकीकडे मात्र मोठी चूक पाहायला मिळाली कारण आउटफील्डचा एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून त्याच्याकडे पाहिला जातोय. कटिंग झेल त्यांनी सोपे करून दाखवलेले आहेत आपल्या कारकिर्दीमध्ये, परंतु हा झेल अगदी सोपा होता परंतु त्याच्या हातातून तो चेंडू निसटला. हरकत नाही.
इथे मात्र थोडेसे शफल झाले. ऑन साईडला सुरेख फटका, टायमिंग जबरदस्त आणि चेंडू मात्र निघून जातो लॉंग च्या दिशेने. 4 धावांसाठी हा चौकार. अशाच प्रकारे तुम्हाला स्ट्रोक मात्र या ठिकाणी खेळावं लागतील आणि त्याचप्रमाणे मात्र या ठिकाणी आपल्याला चौकार पाहायला मिळाला तो म्हणजे अभिच्या माध्यमातून. धावसंख्या पाहू शकता आपण एकूण 17 धावा स्कोअर कार्डवर. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत या पहिल्या डावातील. 2 चेंडूमध्ये अजून जर एखादा मोठा फटका आला तर 20+ आपल्याला आकडा स्कोअर कार्डवर नक्कीच पाहायला मिळू शकेल. पावलांचा वापर सरळ बॅट लॉप करतो, गॅप सुद्धा शोधला. अतिशय जबरदस्त कडक फटका, काय जबरदस्त वेगाने चेंडू प्लाय झाला आणि मात्र बॅक टू बॅक येणारा या ओव्हरमध्ये अभिच्या माध्यमातून हा दुसरा चौकार पाहायला मिळतोय. इशारा आपल्याला पाहायला मिळतोय कारण जे आमचे स्क्वेअर लेगचे पंच आहेत, स्क्वेअर ऑफ द विकेट अतिरिक्त फील्ड त्या दिशेला तुम्हाला पाहायला मिळाली. आणि त्याचमध्ये पाहतो की पंच गोरखनाथ सर यांनी मात्र नो चेंडू घोषित केलं. चला लगेच तुम्हाला फिल्डिंग लावायची आहे योगेश प्लीज, कारण जे ऑनफिल्ड पंच निर्णय देतील त्याच निर्णयावर तुम्हाला ठाम राहावं लागेल. कारण कुठल्याही प्रकारचं त्या नियमामध्ये चेंजेस होणार नाही आहे. कारण आम्ही अगोदरच सांगितलो की जो पंचांचा निर्णय असेल तोच शेवटपर्यंत ग्राह्य पकडला जाणार आहे. तुम्हाला फिल्डिंग लगेच सजवायची आहे योगेश. भूषण तुम्हाला शतशन लगेच सजवायचं आहे. जे ऑनफिल्ड पंच आमच्याकडे निर्णय देतील तोच निर्णय शेवटपर्यंत आम्ही त्या निर्णयावर ठाम राहणार आहोत. कारण तुम्हाला आम्ही अगोदरच सांगितलं आहे की पंचांचा निर्णय हा अंतिम असेल आणि अखेरचा असेल. तुम्हाला फिल्डिंग सजवायची आहे. 4+1 पंचांचा नो बॉलचा इशारा. 5 धावा इथे आम्ही ॲड करू आणि 5 धावेने आता मात्र धावफलक पुढे जाईल. आम्हाला गुणलेखक महेश पाटील सांगतायत की 6 गडी बाद 22 धावा. खेळ सुरू करायचा, वेळ कमी आहे आमच्याकडे प्लीज. भूषण प्लीज कॉपरेट. सो प्लीज तुम्हाला क्षेत्ररक्षण लगेच सजवायचं आहे. अंपायर डिसिजन इज लास्ट डिसिजन, त्याच्यावर कुठल्याही प्रकारची चर्चा होणार नाही. चेतन पाटील आपण सुद्धा बाहेर यायचं आहे. फील्ड लगेच सजवायची तुम्हाला प्लीज. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत आणि या पुढील जो चेंडू असेल तो मात्र फ्री हिट. आणि असं वाटतं की हा पंजा कुठेतरी मात्र निर्णायक ठरू शकेल या सामन्यामध्ये, कारण 3 षटकांची मॅच आहे. कारण आतापर्यंत पाहिले तर 22 धावा स्कोअर कार्डवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि अविला अजून संधी असेल की तुम्ही फ्री हिट चेंडूवर या ठिकाणी फ्री माइंडने फटका खेळू शकता आणि त्या संधीचं मात्र सोनं करेल का पाहूया. सहा गडी बाद 22 धावा. सामना होता कुठे आणि आता मात्र सामना आला कुठे असं क्षण वाटलं होतं की मात्र पोगाव संघ 20 पर्यंत पोहोचेल की नाही, परंतु ते करून दाखवलं अवीने. अवीचं कौतुक करावं तेवढं कमी आणि त्याला साथ मिळते ती म्हणजे फलंदाज भूषणची. फ्री हिट चेंडू आहे इथे तर फटका तर जबरदस्त पाहायला मिळतो आणि मात्र हा येतोय संघर्षमय बिग हिट. आमच्या व्यासपीठाला सलामी देणारा हा बिग हिट षटकार. पाहायला मिळतोय तो म्हणजे बॅट्समन अवीच्या माध्यमातून. आपण जर 3 चेंडूचा केला आतापर्यंत पाहिलं तर बॅक टू बॅक त्यांनी 2 चौकार पेश केले आणि आता षटकार पेश केला आणि षटकारच्या साहाय्याने 28 धावा स्कोअर कार्डवर. काय बॅटिंग करतो आपल्या संघासाठी. अजून 1 चेंडू शिल्लक आहे आणि आता मात्र खेळाडू कक्षामध्ये आपल्याला एक जल्लोष पाहायला मिळतो की त्यांना सुद्धा समजले की आता मात्र आपल्या गोलंदाजासाठी या धावा पुरेशा नाही आहेत, परंतु आपण त्या धाबांवर फाईट करू शकतोय. एवढ्या धावा नक्कीच या फलंदाजाने जोडलेल्या आहेत. हा चेंडू सुरेख पाहतोय आपण. त्या ठिकाणी फिल्डिंग पाहायला मला योगेश कुरीच्या माध्यमातून शेवटचा चेंडू होता. या पहिल्या डावातील 1 धाव कंप्लीट केली आणि एका धावेने धावसंख्या पाहायला मिळते ती म्हणजे 6 गडी बाद 29. आणि हा सामना जिंकायचा असेल तर नक्षत्र चौधरपाडा संघाला 18 चेंडू आणि 18 चेंडूमध्ये 30 धावा जोडावा लागतील. या ठिकाणी सन्माननीय पोगावचे उद्योजक सन्माननीय किशोरजी वारे साहेबांचं इथे शुभागमन झालेलं आहे. त्यांना मी विनंती करतोय की आपण
व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. तुमचं मी विकी स्मृती चषक 2022 मध्ये मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. सन्माननीय किशोरजी वारे साहेबांना विनंती करतोय की आपण यावं व्यासपीठावर आणि आलेले आहेत. तुमचं मी मनापासून हार्दिक स्वागत करतोय. तर दुसऱ्या फेरीतील मित्रांनो आपण दुसऱ्या सामन्याची नाणेफेकी करणार आहोत. संघ खेळणार आहेत हंसिका स्पोर्ट पिंपलगर विरुद्ध जय महाराष्ट्र धामणगाव. आणि ही नाणेफेकी करण्यासाठी आपण मान्यवरांना इन्व्हाइट करूया. धामणगावचे सुप्रसिद्ध उद्योजक आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय ज्ञानेश्वरजी पाटील आणि सन्माननीय किशोरजी वारे या दोन मान्यवरांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरून टॉस बॉक्समध्ये यायचं आहे आणि आपल्या शुभ हस्ते आपण लगेचच या दोन संघादरम्यान नाणेफेकी करणार आहोत. वेलकम बाबेश अँड वेलकम हरीश. आमचे दोन्ही प्रमुख मान्यवर या ठिकाणी आलेले आहेत आणि या प्रमुख मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण या दोन संघादरम्यान आपण नाणेफेकी करणार आहोत. तर हंसिका स्पोर्ट पिंपलगर संघाचे कॅप्टन हरेश कॉल देत आहेत. विकी स्पोर्ट कुकसे त्यांचं म्हणणं होतं परंतु आलेलं आहे कुमार दीर्घ पाटील यांची प्रतिमा. आणि आज श्रीताज भाई यांच्याकडनं आम्हाला शीतपेय लाभलेला आहे. टॉस विनिंग कॅप्टनला आपण शीतपेय द्यायचं आहे. टॉस जिंकताय धामणगाव संघाने मिरिंडा आणि मान्यवरांचा आभार व्यक्त करतोय. पुण्याच्या जाऊन तुम्ही या व्यासपीठावर पुन्हा एकदा स्थानापन्न व्हायचं आहे. बाबेश जय महाराष्ट्र धामणगाव म्हटलं तर खरोखरच गजराने तुमचं नाव प्रत्येक स्पर्धामध्ये घेतला जातोय. एक काल होता की तुमच्या खेळाडूंनी जी कामगिरी केली होती तीच कामगिरी तुम्ही सातत्य टिकून ठेवलेली आहे. परंतु आता मात्र छोटी मोठी युद्ध नाहीये. तुम्हाला मात्र दुसऱ्या फेरीमध्ये पिंपलगर संघाच्या अगेन्स्ट खेळायचं आहे. टॉस जिंकताय, काय करण्याचा निर्णय? बॅटिंग का स्वीकारली? चेस होत नाही आम्हाला जास्त. आणि बॅटिंग करत असताना काय वाटतं की 3 षटकामध्ये कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? 30 ते 35 जाण्याचा प्रयत्न करू. आणि काही संघामध्ये चेंजेस वगैरे नाही तोच. म्हणजे तुम्ही या विनिंग कॉम्बिनेशनकडे जाणार आहात. त्यासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. हरीश गोलंदाजी करायची आहे. तुम्ही टॉस जिंकलास तर तुमचं काय निर्णय असतं? क्षेत्ररक्षण असतं. म्हणजे तुमच्या मनासारखंच झालेलं आहे. धामणगाव संघासमोर निलेश चांगला टचमध्ये आहे. त्यानंतर तुम्ही सतीश मालीला सुद्धा पाहू शकता. भावेशने पहिल्या मॅचमध्ये चांगली बॅटिंग केली. तर त्या संघाला तुम्ही कुठपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करणार? आम्ही त्यांना 30च्या आतमध्येच ठेवायचा प्रयत्न करू कारण की त्यांची बॅटिंग लाईट चांगली आहे. याआधी आमची मॅच झाली होती त्यांच्यासोबत पण लास्टच्या ओव्हरपर्यंत मॅच गेली होती. तुमच्या संघामध्ये ट्रम्प कार्ड म्हणून सूरज जोशीकडे तुम्ही पाहता तर त्याच्याकडे तुम्हाला काय अपेक्षा आहेत? त्याच्याकडून खूप अपेक्षा आहेत. त्याचबरोबर अमोल आहे, प्रीतम आहे, नयन आहे, यांच्याकडून पण ही अपेक्षा त्याच असतील. तर चांगले फाईट बॅक देण्यासाठी सज्ज आहात तुम्ही? हो नक्कीच. तर तुम्हाला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा. तर मित्रांनो टॉस संपन्न झालेला आहे. टॉस जिंकला जय महाराष्ट्र धामणगाव संघाने आणि प्रथमतः धाडसी निर्णय बॅटिंग करण्याचा घेतलेला आहे. तर आपण सरळ टॉस बॉक्समधून कॉम बॉक्सकडे जाऊया. तिथे सज्ज आहेत माझे सहकारी समालोचक ओमकार शेटे यांच्याकडे. तत्पुरती 2 मिनिटं थांबायचं आहे कारण 2 सन्मान आहेत ते आपण करून घेणार आहोत. आपण व्यासपीठात पाहू शकता. सामना सुरू ठेवायचा आहे पंचांनी कंटिन्यू. धामणगावचे सुप्रसिद्ध उद्योजक आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय ज्ञानेश्वरजी पाटील आज आमच्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. त्यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करूया. मी चेतन पाटील यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय आदरणीय ज्ञानेश्वर पाटील साहेबांना सन्मानित करायचं आहे. खूपदार मायची शाल, पुष्पगुच्छ आणि तुळशीचं रोपटं देऊन त्यांना आपण सन्मानित करतोय. हे फक्त तुळशीचं रोपटं नाही तर या स्पर्धेच्या माध्यमातून संदेश आहे की झाडे लावा आणि झाडे जगवा आणि ऑक्सिजन झाडांपासून मिळवा. त्यानंतर पोगावचे उद्योजक सन्माननीय किशोरजी वारे आज आमच्यामध्ये आलेले आहेत. पोगावचा संघ तुम्हाला इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतोय आणि त्याच खेळाडूंचा प्रोत्साहन वाढवण्यासाठी किशोरजी वारे साहेब आमच्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. त्यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करतोय. त्यानंतर कुक्षेगावचे समाजसेवक रामदासजी शेलार आज आमच्यामध्ये आलेले आहेत. त्यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करूया. पुण्याच्या एकदा दुपारच्या सत्रामध्ये सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आपण पाहता मित्रांनो विकी स्मृती चषक 2022चा हा माथरार. त्यानंतर सन्माननीय धामणगावची श्रीनाथजी पाटील आज आमच्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. त्यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करणार आहोत. सन्माननीय श्रीनाथजी पाटील यांना आपण सन्मानित करूया आणि मैदानाच्या आतमध्ये विकेटचं पतन आणि जाऊया आता मात्र आपण कॉम बॉक्समध्ये. तिथे सज्ज आहेत माझे सहकारी समालोचक ओमकार शेटे. थँक्यू सो मच योगेशदा पाटील. कपाई केसरी गेंदा शिवछत्रपतींचा छंदमुखामध्ये एकच नामघोष जगदंब जगदंब. महाराष्ट्राचं आराध्य दैवत राजा शिवछत्रपती यांनी त्यांच्याच नावानं सजली आहे छत्रपती क्रीडा नगरी कुकसे. आणि एन्जॉय करता आपण विकी ट्रॉफी अर्थातच विकी स्मृती चषक 2022. टार्गेट 24 चेंडू 30. फार छोटं आहे मात्र पोगाव हे नाव मोठं आहे.
आणि त्यांच्या अगेन्स्ट नक्षत्रा चौधरपाडा ही टीम मैदानावरती खेळती आहे. पहिल्या बॉलवरती चौकार आणि दुसऱ्या बॉलवरती अविनाश शेळके या नावाला शोभेल आणि त्याच्या रुबाबाला साजेल अशी कामगिरी. पलटवार विकेट. नवीन फलंदाज मैदानावरती इंटर झाला अजयच्या सोबतीनं. इनॅट नंबर 3 बॅटर विकी. ऑल द बेस्ट दोन्ही टीमला. आमचे लाडके बड्डे बॉय रुपेशदा पाटील आणि विकी स्पोर्ट्स कुकसे संघाकडनं दोन्ही टीमला शुभेच्छा. शफल झाले. बॉल चालला फाईन लेगला. फास्ट आहे. अडवला जाईल का बॉल? यस, चेस करतात फिल्डर. लास्ट मोमेंटला फायनली बीट झाले आणि बॉल बाउंड्रीच्या बाहेर. नुकताच त्याच क्षेत्ररक्षकानं झेल घेतला होता. नाव त्याचं होतं हर्ष आणि आता हर्षला मात्र त्याची स्माईल कुठेतरी गमवावी लागेल कारण अपयश आलंय. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. मागच्या 3 बॉलमध्ये आलेत 8 रन. अभिषेकेला या षटकामध्ये 6 ते 7 पेक्षा कमी धावा आणि 2 ते 3 धक्के द्यायचे होते. मग ते आतापर्यंत 8 रन आलेत म्हणजे चौधरपाडा संघाला एक ड्रीम स्टार्ट मिळाला आहे. छोट्या टार्गेटवरती जो निलेश जाधवला हवा होता तो मात्र मिळाला आहे. 3 बॉलमध्ये 8 रन. शफल झाले. बॅकफूटला आले. वरंद सेवाग स्टाईल स्लॅश केलाय. डीप बॅकवर्ड पॉइंटच्या वरतून बॉल पाठवलाय सीमा पार. वॉड शॉट. आजच्या दिवसातील एक सर्वात सुंदर आणि एक तंत्रशुद्ध फटका. सीमारेषा बाहेर 4 रन. मध्ये अगदी आता त्या महागड्या पडतात. सामना थोडासा खुला होत चाललाय कारण आता रना बॉल देखील लक्ष नाहीये. पाहिजे पोगाव फाईट किती करेल. परफ्यूम बॉल होता. फ्रंट फूटला आले. चुकीचा फटका कारण मागच्याच बॉलवरती तुम्ही इम्प्रेस केलं आणि तदनंतर तुमच्या नावाची ज्यावेळी चर्चा होतीये त्यावेळी या फटक्यानं कुठेतरी गोलंदाजाला वापसी करण्यासाठी तुम्ही मदत करताय. शेवटपर्यंत सातत्य म्हणजे विजय. शेवटपर्यंत प्रयत्न म्हणजे विजय. शेवटपर्यंत संघर्ष करणं म्हणजे विजय. हारणं आणि जिंकणं यातला अंतर म्हणजे संघर्ष आणि संघर्ष म्हणजेच विजय मित्रांनो. आणि तो तुम्हाला करायचा आहे. पहिल्या षटकाचा खेळ झाला संपन्न. रन झाले स्कोरकार्डवरती 13. 18 बॉलचा खेळ बाकी आहे. ज्ञानेश्वर शेळकेचा आकाशचं षटक बाकी आहे. पाहिजे किती मोठी फाईट जे हनुमान पोगाव. सॉरी 3 ओव्हरची मॅच आहे. माफी असू द्या म्हणजे टार्गेट चांगलं आहे. आपण जी सुरुवातीला चर्चा करत होतो की छोटं लक्ष आहे मात्र 3 ओव्हर 30 रन एक मोठं टार्गेट आहे. पॉवर प्लेचं षटक पूर्ण झालं आहे आणि ज्ञानेश्वर शाके आणि आकाशसारखे जर 2 बॉलर आहेत पोगावकडे तर 12 बॉल 17 रन मी म्हणेल फारशा मोठ्या देखील नाही आहेत आणि जर त्या बनवायच्या झाल्या तर अडथळे देखील तितकेच मोठे आहेत. 3 ओव्हरची मॅच आहे. यस 12 चेंडू 17 रन. कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम आहे. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. नुकताच ज्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल झाला आहे आणि टीम इन ॲक्शन असेल राकेश भोईर पुरस्कृत हंसिका स्पोर्ट्स पिंपळघर आणि त्यांच्या विरुद्ध जय महाराष्ट्र धामणगाव या 2 संघांमध्ये या पुढची लढत रंगणार आहे. 12 बॉल 17. ज्ञानेश्वर शेळके याला बॉलिंग ट्रॅकवरती फार मोठा अनुभव त्याच्याकडे आणि त्या अनुभवाच्या जोरावरती तो इथे हा सामना पुन्हा एकदा टर्न करेल की या मॅचमध्ये फलंदाजीचे जे सातत्य आहे ते अजय आणि विकेट टिकून ठेवत असताना या मॅचमध्ये टार्गेट चेस करून देतील. हे षटक यांना हवेच्या प्रवाहाच्या विरुद्ध आहे उजव्या त्याच्या फलंदाजासाठी. त्यामुळे या षटकामध्ये रन्स बॉलरला थांबवण्याची संधी आहे. त्यामुळे प्रत्येक क्षणाचा आनंद फलंदाजांना देखील घ्यायचा आहे तर त्यांना देखील तंत्रशुद्ध फटकेबाजी मैदानावरती करावी लागेल कारण कुणालाही आवडणार नाहीये इथनं परतीचा प्रवास कारण स्पर्धा मानाची सन्मानाची. विकी स्मृती चषक. फुल टॉस बॉल ऑन साइडला स्वीप केला. बॅकवर्ड स्वीप केला. फिल्डर तैनात. एका सेक्शनमध्ये उचलून थ्रो केला. खेळाडू कक्षाच्या अगदी समोरून रन मेल एक सिंगल. जिंदगी हंसी है इसे प्यार करो अभी रात है तो सुबह का इंतजार करो वो पल भी आएगा जिसकी ख्वाहिश है आपको रब पर रखो भरोसा और संघर्ष के लिए यलगार करो. त्या संघर्षाची तयारी तुमच्यामध्ये असली तर तुमचं हे मैदान अगदी तुमच्या नावानं दणाण होऊन जाईल. ज्ञानेश्वर शेळके ओव्हर द विकेट. सक्सेसचा की फॅक्टर आहे. गेम चेंजर आहे पोगावचा. तर दुसऱ्या बाजूला 2 चौकारानं ज्यांनी आपल्या डावाला सुरुवात केली. अजय सामना केला 5 चेंडूंचा. रन केले 10 आणि या जमान शुभागमन झालं आदरणीय संदीपजी ठाकरे यांचं. तर त्यांचं करूयात आपण मनपूर्वक आणि हार्दिक सुस्वागतम या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून. जग तुम्हाला नावं ठेवण्यात व्यस्त आहे. तुम्ही नाव कमावण्यात व्यस्त राहा कारण नाव आहे तर सगळं काही आहे.
आणि गावाच्या नावासाठी तुम्ही खेळताय. फटका हवेमध्ये फसलाय. डाऊन दी बॉल फिल्डर घेतलाय झेल. संपलाय फलंदाज. अजयचा खेळ आणि धक्का लागलाय दुसरा. आणि अजूनही मैदानावरती जर आपण पाहिलं तर धावफलकावरती रन्स बनलेत 15. मला पहिल्या बॉलपासून असं वाटत होतं की निलेश जाधव अजूनही डगआउटमध्ये. तो मैदानावरती काय येत नाहीये. मात्र या मॅचमध्ये तो संघामध्येच नाहीये. म्हणजे अजून एक काही चांगली गोष्ट आहे. टीम पोगावसाठी मात्र तितकीच धक्कादायक आहे. ती म्हणजेच टीम चौधरपाडासाठी. त्यामुळे त्या खेळाडूची उणीव भरून काढावी लागेल. अंपायरचा फिंगर अप. ज्ञानेश्वर शेळकेला मिळतीये विकेट. फलंदाज बाद. आणि अगदी दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस रुपेशदादा पाटील त्यांच्याच वाढदिवसानिमित्त ही क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. रुपेशदादांबद्दल काही म्हणायचं झालं, शेखर दादांबद्दल तर फक्त एवढंच म्हणेल, परिस्थिती जेव्हा अवघड असते तेव्हा व्यक्तीला प्रभावाने पैसा नाही तर स्वभावाने संबंध कामाला येतात. आणि या नावाने अगदी माणुसकीच्या दुनियेमध्ये एक वेगळी ओळख स्वतःची निर्माण केली आहे. आणि सध्या मैदानावरती ज्ञानेश्वर शेळके स्वतःला सिद्ध करतो. बॅकफुटला टीम चौधरपाडा कोण बाहेर काढेल त्याकडे लक्ष लागलंय. मोठ्या फटक्याची गरज आहे. पुन्हा एकदा अपील. यावेळी देखील फिंगर अप. फलंदाज बाद. अँड हॅट्रिक कंप्लीट करत असताना ज्ञानेश्वर शेळके यांनी मॅचला दिली आहे कलाटणी. म्हणून म्हणालो की 30 रन करायचे आहेत. मग त्या ज्ञानेश्वर शेळके आणि आकाशी बॉलिंग बाकी आहे जे गेम चेंजर आहेत. आणि आता सांगितलंय चेंज ऑफ द गेम. अगदी मॅचला कलाटणी आणली आहे हॅट्रिक घेतल्यानंतर. हा फटका हवाय. चौधरपाडा टीमला रन्स हवेत. भागीदारी हवी आहे. एका तरी फलंदाजाला आज स्वतःला सिद्ध करायचंय. कारण चौधरपाडा या विभागातील एक बलाढ्य टीम आहे. त्यामुळे त्या लौकिकाला साजेसं क्रिकेट होत नाहीये. हॅट्रिक कंप्लीट केली आहे ज्ञानेश्वर शेळकेनं. चौथा बॉल आणि इथे मात्र ओव्हर द बॉल रेड लॉंग ऑनला चालला चेंडू. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. जर टीम पोगावकडे आपण नजर टाकली तर आज फारसे खेळाडू टीममध्ये नाही आहेत. तुषार शेळकेचा आपण उल्लेख करू शकतो. त्याचबरोबरीनं त्रिमूर्ती गायकर संघामध्ये नाही आहे. त्यानंतर आपण जर उल्लेख केला तर सागर पाटील जो टीमचा ओपनर बॅट्समन आहे तो टीममध्ये नाही आहे. आणि त्याचबरोबरीनं सुदर्शन शेळके संघामध्ये नाही आहे. मात्र हुनर हा तो जीत की कदर आहे. आणि हा संघ सांगतोय की गावाचं नाव लागलंय ना तर गावाच्या नावासाठी संघर्ष करायला आम्ही देखील तयार आहोत. आणि चौधरपाडा बॅकफुटला एक बॅट्समन असा हवाय जो इथनं 2 षटकार मारेल. मॅचला कलाटणी आणेल. चौधरपाडा संघाचे पाठीराखे जे नाराज झालेत मागचे काही काळ त्यांचा आवाज जो थांबलाय त्या आवाजाला पुन्हा एकदा संजीवनी देण्याचं काम करेल असा एक शूरवीर योद्धा चौधरपाडा संघाला हवाय. पाहिजे तो काम इथनं फलंदाज नंबर 6 वरती आलाय राजेश. त्याच्या बॅटमधनं होईल की नंबर 4 वरती जो बॅटिंगसाठी आलाय फलंदाज विशाल डाकी. हा फलंदाज या मॅचमध्ये काहीही करू शकतो. या फलंदाजाकडे ती क्षमता. रन झाले 16. 6 बॉलचा खेळ शिल्लक या जिंकण्यासाठी करायचे रन 14. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 13. तदनंतर फक्त एकच म्हणेल ज्ञानेश्वर शेळके साठी, जिसमें उबाल हो ऐसा खून चाहिए, जीत के खातिर एक जुनू चाहिए, ए आसमां भी आएगा जमीन पर बस इरादों में और संघर्ष में ज्ञानेश्वर शेळके जैसी जीत की गूंज चाहिए. त्यांना वापसी करून दिली. 3 रन खर्च केल्या. 3 धक्के दिले आणि समीकरण आता उरलंय 6 बॉल 14. आणि बॉलिंग ट्रॅक वरती आला गोलंदाज आकाश
मॅच अजूनही बॅलन्स आहे, फक्त विकेटचा ग्राफ चौदरपाडाचा जास्त आहे, विकेट तुम्ही जास्त गमवलेत. त्यामुळे या मॅचमध्ये इथनं एक मोठी इनिंग हवी आहे, इथनं मोठे फटके हवेत आणि या मोठ्या फटक्यानंतर पाहायचं आहे मॅचमध्ये इंटर होईल का. नक्षत्रा इंटरप्राइजेस चौदरपाडा हा संघ जो ओळखला जातो संघर्षासाठी, तो संघर्ष इथनं ही टीम करेल का. आकाश तयार झालाय, पहिलाच बॉल फुल टॉस, एक्स्ट्रा कव्हरला बॉल चालला बाउंड्री लाईनच्या दिशेनं, फिल्डर त्या ठिकाणी तैनात आणि झाली मिस फील्ड. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि जर चूक केली तर दगडी चाळ मधलं एक वाक्य तुम्हाला आम्हाला प्रत्येकाला माहिती आहे, चुकीला माफी नाहीये. 4 रन. डीजे आपल्या तालावरती प्रत्येकाला नाचवतोय, दुसऱ्या बाजूला ही मॅच प्रत्येकाला नाचवतीये, प्रत्येकाच्या काजाचा ठोका चुकविणारी मॅच. काहीच धगधग धगधग करतंय, कारण कोण जिंकेल ते मात्र समजत नाहीये. 5 बॉल रन्स करायचे 10. हाफ ट्रॅकर बॉल समोर लॉंग ऑनला, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात यावी, मात्र एकच धाव मिळेल, दुसऱ्या रनचा प्रयत्न नाहीये. पुन्हा एकदा स्ट्रायकर इनला फलंदाज आता आपल्याला पाहायला मिळतोय विशाल डाकी, कारण आता रन्स बाकी आहेत 4 रन्स करायचे आहेत, रन्स बाकी आहेत 9, बॉल बाकी आहेत 4 चेंडू आणि 9 धावा. फिल्डिंग मध्ये चेंजेस आणले जात आहेत, मग विशाल डाकी आहे ना तो डाव्या हाताचा फलंदाज आणि सध्या परिस्थिती अनुकूल आहे उजव्या हाताच्या फलंदाजासाठी. नुकताच एक चौकार तुम्ही मिसफील्डचा सोडला, तिथं मॅचचं समीकरण सोपं का झालं, कारण आता एखादा षटकार देखील काम करून जाईल. मग तिथे जर रन वाचवले असत्या 2 षटकार किंवा एखादा षटकार एखादा चौकार मारावा लागला असता, मग आता एखादा 6 एखादा 4 देखील मॅच शेवटच्या बॉल पर्यंत घेऊन जाईल. परिंदों को मंजिल मिलेगी उनके फल पर बोलते हैं और जमाने में अक्सर वो लोग खामोश रहते हैं जिनके जीतने के जज्बे और हुनूर मैदान के अंदर बोलते हैं. ते हुनूर ते जज्बे ते इरादे अर्थातच तुमचे बुलंद इरादे तुम्हाला दाखवायचे त्या मॅच मध्ये. एक्स्ट्रा कव्हरला एक फिल्डर तैनात करण्यात आला, एक लॉंग ऑफ ऑन साइडला विशाल डाकीसाठी तैनात करण्यात आला, लॉंग ऑन मिड विकेट आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग. बॉल तयार झाला आकाश बॉलिंग ट्रॅक वरती, त्याच्या समोर विशाल डाकी. विशाल मोठा फटका खेळेल का, अगदी नावाप्रमाणे फिनिशरचा रोल तो प्ले करेल का. पोगावला रिक्वेस्ट आहे थोडंसं फास्ट खेळा, थोडंसं फास्ट खेळा. 4 बॉल 9 रन, हा चेंडू फार महत्वाचा आहे आणि फटका चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, मिड विकेटच्या वरतून ठोकलाय. एक दर्जेदार षटकार आणि समीकरण झालंय सोपं. आणि आपण म्हणालो ना एक असा योद्धा आहे विशाल डाकी जो मॅच कधी फिनिश करू शकतो, आणि या षटकारानं मॅचची हवा हलकीशी बाहेर जरूर काढली आहे. 3 बॉल 3. असा सामना होता फायनलचा जो जिंकून दिला होता याच आकाशनं, आणि मैदान होतं सिद्धिविनायक अंजुल क्रीडा नगरी बरोडीच्या क्रिकेट स्पर्धेमध्ये. इथनं पाहायचं पुन्हा एकदा तो कारनामा, तो चमत्कार होईल का. डीजे मास्टर देखील सांगतात नेक्स्ट मॅच प्रीतम भोईर इन ॲक्शन आहे. त्यांची आठवण करून देत असताना क्या बॅटिंग केली मागच्या मॅचमध्ये पिंपळघर टीमनं, आणि गोलंदाजी देखील तितकी सुंदर, मात्र इथे खराब डावा स्टिकच्या बाहेर. मागचाच बॉल तुम्ही अर्ध्या विकेटवरती टाकला जिथे डाव्या हाताच्या बॅट्समनला खरं तर बेनिफिट नव्हतं, हवेचा प्रवाह साथ देत नव्हता. मग हवा चिरून हवा फाडून आपल्या स्वप्नांना पूर्ण करण्याची जिद्द विशाल डाकी नेहमीच घेऊन उतरतो, आणि ते त्यांना सांगितलं या मॅचच्या दरम्यान. 3 बॉल रन करायच्या 2. आता क्लोज फिल्डिंग सजवत असताना अटॅकिंग क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे. 3 बॉल 2 रन करायच्यात, एखादा डॉट बॉल मॅचची रंगत वाढवेल. ज्ञानेश्वर शेळकेनं का बॉलिंग केली, त्याच्या मेहनतीवरती पाणी फेरतोय की काय, सध्या तरी ते चर्चा सुरू आहे. मग प्रयत्न करावे लागतील, कमबॅक करावं लागेल, वापसी करावी लागेल. 3 बॉल 2. हाफ ट्रॅकर बॅटची लिडिंग एज कॅचची संधी, मॅच रंगेल जर झेल झाला तर, अन्यथा मॅच संपेल, अन्यथा मॅच संपेल. आणि 2 धावा आणि सामना जिंकलाय. सामना जिंकलाय तो म्हणजेच टीम नक्षत्रा इंटरप्राइजेस चौधरपाडा संघानं. 18 बॉल 30, पहिल्या षटकामध्ये 13, दुसऱ्या षटकामध्ये